हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया 1 to 100 नंबर्सची रिव्हिजन. रीड द नंबर्स गोइंग डाउन द कॉलम्स अँड ऑल्सो अलॉंग द रोज. आता हे जे उभे असतात त्याला कॉलम्स म्हणतात. हा एक कॉलम, हा एक कॉलम. आणि रोज कशाला म्हणतात तर हे आडव्या या रोज, हे रोज आहेत. हा रोज. आता आपण याच्यामध्ये पाहिलं तर काय आहे, व्हेन यू रीड अलॉंग द कॉलम्स ईच नंबर इज वन मोर दॅन द प्रिव्हियस नंबर. तुम्ही कॉलम सोबत जर रीड कराल तर ईच नंबर इज वन मोर दॅन प्रिव्हियस. म्हणजे हे पहा, आता हे कॉलम सोबत तुम्ही रीड केलं 1 2 3 4 5 6 7. 1 पेक्षा हा 2 1 नी मोठा आहे, 2 पेक्षा 3 हा 1 नी मोठा आहे, बिग आहे. तसं 4 पेक्षा 5, 5 पेक्षा 6, हे असे 1 1 नी नंबर इन्क्रीज होत गेलेत. तसंच इथे सुद्धा 11 12 13 कुठेही घ्या तुम्ही, 44 45 46 47 कॉलम सोबत तुम्ही असे जाल तर प्रत्येक नंबर हा 1 नी वाढत गेलाय, इन्क्रीज होत गेलाय. आणि व्हेन यू रीड अलॉंग द रोज म्हणजे असं रोज सोबत तुम्ही रीड कराल, ईच नंबर इज 10 मोर दॅन द प्रिव्हियस नंबर. पूर्वीच्या नंबरपेक्षा 10 नी मोठा आहे. म्हणजे 10 मध्ये 10 प्लस केले तर 20, 20 मध्ये अजून 10 तर 30, 30 मध्ये अजून 10 ऍड केले तर 40, 40 मध्ये 10 ऍड केले तर 50. कुठेही घ्या, इथे जरी घेतलं 1 मध्ये 10 ऍड केले 11, 11 मध्ये 10 अजून तर 21, 21 मध्ये 10 ऍड केले 31. म्हणजे इथे 10 नी आपण रोज सोबत रोज मध्ये असं गेलो तर 10 10 नी वाढत जाते. 23 आणि अजून 10 33, 33 प्लस 10 43 असं वाढत जाते. एवढंच आहे. आता याच्यामध्ये इथे बॉक्स दिलेले आहेत तुम्हाला, तर तुम्ही ते फिलअप करायचे आहेत 1 to 100 नंबर्स. आता ओपन करा तुमचं नेक्स्ट पेज. हॅव फन, जॉईन द नंबर्स सिरियली. हे नंबर्स दिलेले आहेत 1 2 3 4 असे सिरियली अशी त्याची लाईन काढायची. अशी जेव्हा तुम्ही ही लाईन कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला एक बेबी एलिफंट दिसेल. हा बेबी एलिफंट तुम्ही कंप्लीट करा तुमच्या वर्कबुकमध्ये. आता नेक्स्ट आपण पुढे पाहूया. इथे गेस, गेस म्हणजे तर्क करा, म्हणजे ओळखा पाहू असं. फर्स्ट आय लिव्ड अलोन, पहिल्यांदा मी एकटाच राहत होतो. म्हणजे हा बीड काय म्हणतोय, मी पहिला एकटाच राहत होतो. देन केम 9 मोर फ्रेंड्स लाईक मी, माझ्यासारखे अजून 9 फ्रेंड्स आले. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 फ्रेंड्स आहेत. म्हणजे हे 9 आले. म्हणजे हे 9 आणि हा 1 हे टोटल किती 10 फ्रेंड्स झाले. मग 10 फ्रेंड्सनी काय केलं तर एक घर घेतलं. वी ऑल लिव्ड टुगेदर इन ए हाऊस कॉल्ड 10. त्यांनी एक घर घेतलं आणि त्या घराचं नाव ठेवलं आपण 10. 10 मध्ये राहायला गेले. म्हणजे हे 10 एकत्र इथं एका घरामध्ये राहायला गेले. पण झालं काय, देन केम 9 मोर 10s, अजून असेच 9 10s आले. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे अजून 9 10s आले. म्हणजे हे 9 10s आणि हा पूर्वीचा एक 10s 1 10s. तर यांना ह्या घरामध्ये जागाच नाही राहिली. मग ह्यांनी काय केलं, ह्यांनी ठरवलं आता नाव वी नीडेड ए बिगर हाऊस टू स्टे टुगेदर. आता आपल्याला एक मोठं घर हवं. सो ऑल ऑफ अस शिफ्टेड टू ए न्यू बिगर हाऊस. ते एक मोठ्या घरामध्ये शिफ्ट झाले, कारण ह्या घरामध्ये मावत नव्हते हे आणि हे मिळून. मग हे 9 आणि हे 1 म्हणजे टोटल हे 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 एकत्र एका मोठ्या घरामध्ये शिफ्ट झाले. तर कॅन यू गेस द नेम ऑफ द बिगर हाऊस. ह्या बिग हाऊसचं नाव काय आहे ओळखा पाहू. तर ते नाव आहे 100. कारण की हे 10 10s आहेत. 1 to 10 असे 10 10s जेव्हा एकत्र येतात त्याला 100 म्हणतो. ओके, बाय.